मी मगाशीच प्रगती जगदाळे या मुलीशी फोनवर बोललो. ती अतिशय भेदरलेल्या अवस्थेत होती, अतिशय भीतीच्या वातावरणामध्ये ते तिथे आहेत आणि तिने सांगितलं की प्रत्येकाला नाव विचारून या ठिकाणी गोळ्या घातल्यात आणि तिची एवढीच मागणी आणि विनंती होती की त्यांना उपचार चांगले मिळावेत आणि लवकर आम्हाला पुन्हा ती पुण्यातली होती, पुणे आणि मुंबईतले पर्यटक होते, त्या सगळ्यांना पुन्हा आपल्या घरी परतायचं आहे. आणि मी त्यांना आश्वस्त केलं. मी तिथले आपले लेफ्टनंट गव्हर्नर मनोज सिन्हा यांचे ADC लेफ्टनंट कर्नल प्रशांत यांच्याशी बोललो मी आणि त्यांनाही मी या ठिकाणी विनंती केली आणि आपले गृहमंत्री अमित शाह यांचे शिवनाथ यांच्याशी मी बोललो. तेही त्यांच्याकडे देखील या सर्व डिटेल्स आम्ही दिलेले आहेत आणि आपल्या पर्यटकांना पुन्हा आपल्याकडे सुरक्षित आणण्याचे उपाय गृहमंत्री स्वतःच त्या ठिकाणी जात आहेत. त्यामुळे त्यांना मी सांगितले काळजी करू नका, फक्त एक दुसऱ्याला आपण आता धीर देण्याची आवश्यकता आहे. आपल्याला या परिस्थितीचा मुकाबला करायचा आहे, सामना करायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी मिळून धीर सोडू नका. केंद्र सरकार आपल्या पाठीशी उभा आहे, मोदीजी आपल्या पाठीशी उभे आहेत, गृहमंत्री तुमच्या पाठीशी उभे आहेत. त्यामुळे आणि महाराष्ट्र सरकार देखील या ठिकाणी जी काही मदत लागेल ती त्या ठिकाणी त्यांना देईल अशा प्रकारचं मी आश्वासन दिलं आणि काही कुठलीही गरज लागली तर फोनवर संपर्क साधण्याच्या देखील सूचना मी दिलेल्या आहेत. जे पर्यटक महाराष्ट्राच्या तिथे अडकलेले त्यांचे नातेवाईक काळजीमध्ये पडलेले आहेत, त्या सर्वांना तिथे संपर्क करण्यासाठी समन्वय डेस्क असणं आवश्यक आहे. राज्य सरकार पाठपुरावा आणि मुख्यमंत्री स्वतः त्याची गंभीर दखल मुख्यमंत्र्यांनी घेतलेली आहे आणि एक ऑफिसर देखील जो नोडल ऑफिसर महाराष्ट्रातल्या पर्यटकांसाठी एक तिथे अपॉइंट केला जाईल आणि जे तिथे आपले अडकलेले आहेत. आता हा हल्ला तर महाराष्ट्रावर नाही आपल्या देशावर हल्ला आहे आणि म्हणून या देशावरच्या हल्ल्याचा बदला नक्की घेतला जाईल आणि महाराष्ट्राचे जे पर्यटक आहेत, जे जखमी आहेत, त्यांना उपचार करणं किंबहुना त्यांना पुन्हा परत आणणं यासाठी तात्काळ जे काही उपाययोजना करायच्या त्या केल्या जातील सरकारच्या वतीने. एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो. सर, या दहशतवादी हल्ल्यामध्ये एक इस्रायली नागरिक आहे, एक इटालियन नागरिक देखील ठार झालेला. आंतरराष्ट्रीय स्तरावरती देखील याची खूप हा आंतरराष्ट्रीय हल्ला आहे, आंतरराष्ट्रीय हल्ला आहे आणि खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर या हल्ल्याची गंभीर दखल घेतली जाईल. कारण शेवटी हे जे काही केंद्रातलं सरकार आता आहे तर एकदा आपल्याला माहीत आहे पुलवामाच्या वेळेस जो सर्जिकल स्ट्राईक केला त्यामुळे पाकडे आणि पाकिस्तान बिळात लपले होते, पुन्हा ते बाहेर आलेत. पण मला वाटतं हे केंद्र सरकार आणि मोदी साहेब घुसके मारेंगे वाले सरकार आहे आणि त्यामुळे याचा बदला जो आहे हा बदला घेतला जाईल, ॲक्शनला रिॲक्शन होईल आणि खऱ्या अर्थाने हिंदुस्तान आणि आपला देश काय आहे हे त्यांना दाखवलं जाईल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.